आमचे दादा प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज उबाडाचे शहर अध्यक्ष प्रकाशजी तिरगुडे साहेब यांनी प्रवेश केलेला आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण पाहता जेव्हापासून चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष झालेत, ची लाट लागलेली आहे. असंख्य प्रवेश भारतीय जनता पार्टी झाले आहेत. त्यात डोंबिवली सुद्धा आज शिवसेना उबाडा गटाचे खंदे एकदम समर्थक आणि ज्यांनी वाहून घेतलेलं असा एक कार्यकर्ता, तळागाळाचा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालाय. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. नाही, भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे आपली घोडदौड या महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक जी बांधणी आहे तिच्यासाठी जे करतायत त्याच्यावरती विश्वास ठेवून प्रकाशजी तेलगोटे जे डोंबिवलीचे उबाटाचे शहर प्रमुख आहेत यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो. भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. पुढच्या काळामध्ये संघटनात्मक कामांसाठी प्रकाश तेलगोटे हे संघटनेसाठी आमच्यासाठी एक चांगली ॲसेट ठरतील असं मला वाटतं. त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर गेल्या काळामध्ये डोंबिवली पश्चिमचे शहर प्रमुख जे होते निवडणुकीच्या काळामध्ये उबाटाचे, त्यांनी देखील ओमनाथ नाटेकरनी आमच्याकडे प्रवेश केला. ते निवडून आले, नगरसेवक झाले. प्रकाशजी तेलगोटे आज पश्चिमचे शहर प्रमुख आहेत, ते देखील आले. असे असंख्य अजून उबाटाचे जे कार्यकर्ते आहेत ते येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आम्ही त्यांच्या प्रवेशासाठी आम्ही आता प्रयत्न करतोय आणि लवकरच आपण बघाल मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाची रांग लागेल असं आम्हाला वाटतं आणि येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवलीमध्ये पूर्णपणे मजबूत करण्याचं काम आमच्याकडनं होईल. प्रदेशाध्यक्ष साहेब ठरवतील. आता निर्णय झालाय ना, एकामेकाचे प्रवेश करून घ्यायचे नाही म्हणून आम्ही थांबलोय सध्या. पण जर वेळ आली, इलेक्शन दरम्यान असं झालेलं, पण वेळ आली तर बघा आमच्याकडे जो येईल त्याचं आम्ही स्वागतच करू. चांगल्या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी स्वागतच आहे आणि येत्या काळामध्ये ठरेल, पक्षाच्या नेतृत्व ठरवेल की काय करायचं. धन्यवाद. खरं तर ऍक्च्युली कोणावर टीका टिप्पणी करायचीच नव्हती मला, परंतु या 4.5-5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला जो त्रास सहन करावा लागला, एक होतो त्याचे असंख्य शिवसैनिक मी तयार केले डोंबिवली पश्चिमला. परंतु कालांतराने जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या तर त्यांनी स्वतःची कशी पुढे बाजून घ्यायची त्या पद्धतीने गुरुनाथ खोतनी त्या पद्धतीने रणनीती आखली. दीपेशजी म्हात्रे जेव्हा आमच्याकडे होते ते गेल्यानंतर त्यांनी लगेच त्यांची टीमवर कार्यरत केली. त्याच्यामध्ये काही स्थानिक डोंबिवलीचे पदाधिकारी आहेत, त्यांना वरिष्ठ पद देऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने मनमानी करून घेतलेली आहे. त्यानंतर मग कालांतरी माझंही तिकीट आपलं ज्या तेलगोटेनी शहर पश्चिम मध्ये एवढं मोठं उभं केलं, ते शाखेपासून तर सगळे शिवसैनिक जमा केले, त्या लोकांना डावलण्याचं आणि आम्हालाही डावलण्याचं काम केले. परंतु किती दिवस चालणार, कोणती सहनशक्ती असते. मी उद्धव साहेबांशी काल रात्री बोलणं झालंय माझं. म्हणजे राऊतसाहेबांनी फोन केला, विनायक राऊत साहेबांनी सुद्धा फोन केलेली होती. त्यांनी सांगितलं मला 1:30 वाजताची माझी बैठक सुद्धा होती आज तिथे, परंतु वेळ निघून गेलेली होती. रवी दादांशी माझे गेले 2009 पासून संबंध आहेत. ते जरी आमच्या समोर नसले तरी मागून त्यांनी नेहमीच सावलीसारखी साथ दिलेली आहे. माझे मित्र चिन्नी साहेब आहेत, दीपेशजी असतील, सगळीच टीम, नंदू दादा असेल. नंदू दादा आमच्या एक परिवारातला एक हिस्सा होते, आम्ही त्याच्या परिवाराचा एक हिस्सा. भाजपामध्ये जवळपास बरेचशी मंडळी ही माझ्या जवळची आहे, माझी मित्र परिवारातली आहे. आणि मी एवढंच आजच्या क्षणी सांगेल, मी कोणाला काय बोलणार नाही, पण आता याच्यानंतर पक्षाने जो आदेश दिला त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं मी काम करेल. कारण इथं या पक्षामध्ये शिस्त लागते आणि त्या शिस्तेचं पालन 100% करेल. कारण बीजेपी आणि शिवसेनेमध्ये बरंचसं तापावत आहे. शिवसेनेमध्ये सिस्टम आक्रमक असते, इथं हे सर्व शिस्तेचं पालन करण्याचे. त्यामुळे मी 100% प्रयत्न करून पुढे कार्यरत राहील.